गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी सुप्याला गेलो होतो आणि सुप्यावरून परत माघारी आलो आहे, कारण आमच्या ऊसाला तोड आली. बहुतेक नाही आलीच आहे. कारण काय झालं आहे, मला वडिलांनी माघारी पाठवलं, कारण ऊस पिटून तोडायचं आहे. तर त्यासाठी तर आता जाऊया, बघूया कशा प्रकारे पेटवला जातो आहे ऊस, तुम्हाला दाखवतो आणि मग जाऊया पुढच्या प्रवासाला. काय रे, किती टाईम लागणार? अर्धा एक तास लागेल भरते मग जेवणार मग चालू करणार. महाबांनी काय मला म्हणले, झालं पेटवायचे लगेच 5 मिनिटात. नारळ नाही गेलाय बाई, आज पेटवायचे जा. जेवून येणार मग अर्धा पाऊण तास लागेल. बरं, नंबर घेतला का तू? चला घरी जाऊ मग तोपर्यंत. मित्रांनो, तर फायनली आलो आहे आता रानात. तर आमचं घर देवडे वस्तू आहे आणि आमचं शेत काटे वस्तू आहे, अशा प्रकारे आहे. तर इथनंच चालू होतं आहे, इथनं असंच खालीपर्यंत सगळं आहे शेत टोटल. पाहू शकता, हे नवीन लावलं होतं आणि हे काही 7-8 गुंठ्याचं असं तुकडं त्यात ऊस लागण केली होती. हे गहू खाली मका आणि ही भुईमूग आहे, कांदा आहे थोडा, एकाच ह्याच्यात सगळं मिक्स केलेलं आहे. थोडं गाडी इथंच लावतो, कारण ऊस पेटवायचा आहे तिकडं. आपल्या ह्याच्यात आलेत का? तिथंच जेवतात होय. मग बस इथं आंब्याखालीच का? ती पाईप बिप सरकवायचं. तुला फोन केला का ये म्हणून? मित्रांनो, तर फायनली रानात पोचलोय आता आणि ह्याचा तुडीवाल्यांचा ट्रॅक्टर पण आलेला आहे. तर पिटून तोडणार आहेत, बघूया कशा प्रकारे तोडतात. आता पहिलं तर एका साईडनी ही करून घ्यायला लागेल, जे साईडनी दुसऱ्याचा बांध आहे त्या साईडचे 1-2 सऱ्या तोडून घ्यायला लागतील आणि मग पेटवायला लागेल. अशा पद्धतीने आहे. तर आले ते आता रानात. हे दादा आहेत आपले. तुम्ही काय मुकादम आहेत काय? हो, मुकादम आहेत रे. तर हे दादा तोडणार आहेत ऊस. पिटून द्यायचं आहे ना, पिटून देऊन तोडायचं आहे. तर दादा त्या साईडने नाही वे, शेजाऱ्यांचं ही तिकडून जरा 2 सऱ्या मारा, म्हणजे त्यांच्या हाई लागायची नाही. बाकी काही नाही, अशा पद्धतीने आहेत चांगले. मग उद्या सकाळी पेटवायचं का? मग तिकडून शेज काय का आज? ओके. काही लोकांना बी नको ताप द्यायला, हा, कोणाचे नुकसान नको. नाही तेच बरोबर आहे ना, नुकसान नको. आपलं थोडंफार पेटलं तर आपल्याला नाही काय वाटत, पण लोकांचं पेटलं नुकसान नको. हा. पेटवायचं नाही. हा, तर चल. कडा मारायला लागेल. हा, कडा मारायला लागेल. तिकडं बी बोरचं एका ठिकाणी बोर आहे तिकडच्या साईडला, तिथं थोडं मारायला लागेल. न तर फळाची सुरुवात करायच्या अगोदर पूजा करतात का? हो, कशासाठी पूजा करतात सांगा, जा महत्व सांगायचं. सांगा महत्व सांगा. महत्व काय पूजा करण्याचं? पूजा करण्याचं महत्व जास्त आहे. पूजा लागते. हा, 12 महिन्यात फळ फुटत. हा, शेज आपण कसं पहिलं सुरुवात करतो ना शेज, हा. त्याच्यामुळं देवाला मान द्यावं लागतंय. ओके. आपण एवढी खर्च करतो, मग ते काही 10-5 रुपयाचा नारळ. नाही ना, हाय की ते. नाही, तुम्हाला विचारतो त्या मागे शास्त्र काय असतंय ते. माणूस मागे राही गया त्याला ते ठेवलं की हे आपलं तुमचं ठरलेलं. मित्रांनो, तर ही टीम आहे ऊस तोडायसाठी. तर हे मुकादम आहेत आणि ही त्यांची टीम आहे. कुठले तुम्ही? 40 गाव ना आलेले आहेत. तर चला सुरुवात करायची. तर आता त्यांना दाखवतो कुठं पाईपाचे बेंड वगैरे आहेत, काय आहेत, कारण उद्या पेटवायचं आहे सकाळी. आणि शेजारी पण 2-3 सऱ्या तोडायला लागतील त्यांच्या ऊसाला, बारीक ऊसाला हाई लागू नये म्हणून. चला मित्रांनो, तर पेटवायचं कॅन्सल केलंय त्यांनी दुपारी. तर वाचला, नवीन फोनच पडला होता आता. हां, आणि ते तोडूनच घेतात. तोपर्यंत आम्ही आमचा एक बोरचा पाईप आहे मध्ये, तो काढून घेतो.
हे पाता अडकला होता आणि आता काढून घेतला. काढल्यावर लक्षात आलं की भाऊ व्हिडिओ काढायला पाहिजे होता. अशा प्रकारे तुम्ही कमेंट करून सांगू शकता असे शेंडे का जळते त्याची लावलेल्या ऊसाची. मी बऱ्याच जागा पाहिलं लावलेले जी रोप आहेत ना त्याची शेंडे जळतात. काय कारण आहे इथे बघितलं वरती सरळ माझ्या बोटाच्या लाईन तिथे आधी शरीर हा मित्रांनो, तर साप बाबळीव चढलाय. लोक म्हणतात की काट्याच्या झाडावर चढत नाही. तुम्हाला आता मोबाईलमध्ये दाखवतो साप. कसला लय टोंगळा आहे माहिती आहे का तुम्हाला. आता दाखवतो इथं, त्यात फोटो काढतो मी. मिनिट 100 तोंड दिसते मला जीभ बाहेर काढते. नको बसू दे की तो काय अडचण करते. पळताना काढायला पाहिजे आता. तू घाबरवलं मला, नाही तर मी काढला असता. मित्रांनो तर आलोय आता परत रानात. हा तर चल जाऊया. एल्बो निघाला होता का इथला. ट्रॅक्टर पण आलाय आणि पाणी रितलं वरती येऊ नये म्हणून उपास. मित्रांनो ज्यावेळेस ऊस पाहिला हे आले होते तोडीवाले, तर त्यावेळेस ते म्हणले की ऊस पिटून देऊन तोडणार. असं आम्ही काही शिरणार नाही लेगाचपणे. पण त्यांनी एकदा तोडायला सुरुवात केली. वाडं पण चांगलं निघालं आणि आतमध्ये एवढं गवत नाही आहे, त्यामुळे त्यांनी ऊस पिटून द्यायचं ही केलं, कॅन्सल केलं. आणि ऊस आमचा तिसरे वर्ष आहे याचं. खोडव्यानंतर तिसऱ्या वर्षाचा ऊस आहे, त्यामुळे एवढं काही त्याला पाहिजे असे फुटवा पण नाही आहे. त्यामुळं किती निघल काही सांगता येत नाही याचं. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो तर आता मी रानातच आहे आणि इथं आपली विहीर आहे. तर विहिरीचं पाणी कॅनलला पाणी आल्यामुळं नाही वळती येतं आहे सारखं, त्यामुळं ऊस तोडायचं चाललं आहे. त्यामुळं आम्ही उपसत राहतो आहे पाणी. तर पण आमच्या विहिरीत नाही वे, इथं चारी बाजूनी ऊस वगैरे असल्यामुळे खूप सारे पक्षी विक्षी असतात. पाहू शकता किती गळटी बनवलेत. एक लिंबाचं झाड आहे आणि त्याला गळटी मोजली ना तर 20पेक्षा जास्त गळटी असतात, त्यापेक्षा जास्त असतात. पाहू शकता चिमण्यांनी त्यांचं घर कशा प्रकारे बनवलेलं आहे. अशा प्रकारे आहे. आणि ह्या विहिरीमध्ये तुम्हाला नाही वे मासे पण पाहायला भेटतात. मोठे मोठे मांगूर जातीचे मासे आहेत पण ते सगळे अशा प्रकारचं आहे. तर गळटे बघा कसले कसले, ते तर बघा किती मोठे मोठे गळटे बनवलेले आहेत इथं. एकदम पाण्याला टेकणारे काय काय तर नाही. ज्यावेळेस विहिरीत पाणी फुल होतं ना त्यावेळेस पाण्याला पण टेकतात असे पण गळटे आहेत. तर अशा प्रकारे गळटे बनवलेत. मित्रांनो तर अजून झोपलेले दामीन तसंच झाडावर झोपली. का सापाचं तोंड दिसतंय आता इथनं क्लिअर दिसतंय. तुम्हाला दाखवतो आता मी. नाही हाय तिथंच आहे, अजून तिथंच आहे. तर आलोय परत आता फिरून. मित्रांनो तर फिरून परत आलोय. तर पाहू शकताय साप अजून झाडावरच आहे रानातनं. तर पाहू शकताय 10 फूट लांबीचा साप आहे हा. दामीन जातीचा साप आज दिसतोय, कारण इतका लांब दुसरा साप नसतोय. पाहू शकताय, दिसलं का तुम्हाला. हा मुंडका काढून बसलाय. आता हे मी 2x वर आता दिसलं का तुम्हाला. बघा इथं ह्याची शिफ्टी इकडं कुठं दिसाना पण इतक्या लांब चालली. इतका मोठा साप आहे. झाडाव बाबा मी पहिल्यांदाच पाहिलं. मला वाटलं झाडाव कशाच थांबतोय साप, पण ती पण काट्याच्या झाडाव. बघा कसला जबराट बसलाय काट्याच्या झाडाव साप. आणि निवांत शांत चिल झोपल्यागत झोपलाय. मला वाटलं आम्ही आलो म्हणून तो झाडावर चढला असेल, पण आम्ही फिरून आलो तरी तो झाडावर झोपलाय. कुठं कुठं गेली शिफ्टी. लईच मोठा आहे का टोंगळा. तर चला मित्रांनो, तर शेतकरी लोकांनी लक्ष द्या बाबा. झाडाखाली झोपताना बिपताना वरती साप बीप असला तर टाकायचा काय उडी. आणि हे काय करतंय, चावत बिवत नाहीये, येडाच घालतंय, घाबरूनच मळतंय माणूस याने. चला चावलं तरी विषारी नाही हो. दिसला का हलताना. आता मुंडका हलवलं. आता क्लिअर दिसलं बघा कसलाय. हो का हल्ला 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 दुसऱ्या फांदीवर निघाला आता. मित्रांनो तर हे भाऊ भेटलेत. कुठले तुम्ही.
जेजुरीची होय. तिकडं कसं काय मग हा ओके ओके. इथं तुमची मशीन चालू आहे का? ओके ओके. हा. हा इंस्टाग्रामचे हो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नव्हे मी आज संध्याकाळीच येईल तो व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये नव्हे मी जे आपण जाणार आहे थायलंड ट्रिपला त्याची तिकीटं मी कशी बुक केली आणि किती रुपयाला पडली मला तिकीटं ते सांगणार आहे. तर सबस्क्राईब नक्की करा नवीन पाहत असाल तर. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.